श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढे तुम्हाला दुःख, त्रास का भेटते? तुम्हाला माहिती आहे का? काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख, त्रास, कष्ट वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असतं जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात. अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी, समस्या ह्या येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत राहतात. तर कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबतच असे का होते? या उलट पूजा पाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुख, समृद्धी असली पाहिजे. आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे उलटे का होते? यामागे कोणती कारणे असतात, ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही होतात की या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या चुका असतात? चला तर मग आपण या चुकाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की हे खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचं बॅलन्स कमी होत जातं. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडंसं कुठेतरी राग येत असतो. असे करणं चुकीचं आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही, देव माझ्यासाठी करत आहे, हे असं झालं आहे. माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणूनच तर देव आपली परीक्षा बघत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपली समस्या वाढली की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्कीच करतो. देव शेवटी आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असतात, जसे की कधीकधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला तर कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला, वागू लागलात. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या, अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधीही कोणा एकाच देवाची अंतःकरणातून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून, बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर
जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्यान ठेवायला पाहिजे. चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करूनही, भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्याच्यातून, त्याच्या वाणीतून कळत नकळत अशा चुका घडतात, ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा. काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका. पाचवे महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावनेने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवाकडे भावाने नवस बोलतात व कबुली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस, त्या देवतेच्या जागृत ठिकाणी आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव, हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे अशा गोष्टीत सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात, तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावरच चहा सोडील, माझं हे काम झाल्यावरच मी गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो, माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा, उपवास तसेच देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो, त्याची ईर्ष्या करत असतो, दुसऱ्यांचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल, तर सुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली, नाही केली, जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, तरी दुसऱ्यांचे चांगले हो असे म्हणा अशी इच्छा बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो
तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत नसाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला हे दारिद्र्याचे प्रतीक आहेत. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अस्तव्यस्त नाही ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या केलेले उपासनेचे फळ हे कधीच मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते. म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.